येस. तर चला मग आज आपण सुरू करूया आजच्या या फास्ट लाईफ मेडिटेशन करता. सर्वांनी अगदी शांत जागी बसायचंय. मांडीवर हात ठेवायचे आहे. आपण आरामदायक स्थितीमध्ये बसायचं आहे. मांडी घालून बसू शकता. चेअरवर असल्यास आपले खाली पाय ठेवायचे आहे. पायाखाली काहीतरी ठेवा, जेणेकरून आपले पाय डायरेक्टली जमिनीला लागले नाही पाहिजे. आकाशाकडे हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने आणि डोळे हलके बंद करायचे. मला चष्मा घालून ठेवावा लागेल कारण की पुन्हा जॉईन घेतं अजून. येस. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे. येणारा प्रत्येक श्वास परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य देणार आहे. जाणारा प्रत्येक श्वास शरीर, मन, सात चक्र आणि ओरातील नकारात्मक भावना दूर करणार आहे. चला तर मग आजच्या ह्या मेडिटेशन करता आजची स्वतःच्या पास्ट लाईफची होय जे घडून गेले त्या पास्ट लाईफ बद्दल आपल्याला ही यात्रा करायची आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे. येणारा प्रत्येक श्वास परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य देणार आहे. जाणारा प्रत्येक श्वास शरीर, मन, सात चक्र आणि ओरातील नकारात्मक भावना दूर करणार आहे. बघा, आपल्या केसांपासून तर पायाच्या नखापर्यंत स्वतःला ऑब्झर्व करायचं आहे. डीपर श्वास घ्या. अगदी डीप श्वास घ्या. सोडा. स्वतःला बघायचं आहे. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासाकडे. मनात कुठलाही विचार आला असेल तरी येऊ द्या. आज जी परिस्थिती आहे ही परिस्थिती कशामुळे आली? का बरं परिस्थिती माझ्यावर ओलांडली आहे? त्या परिस्थितीला बघायचं आहे. आज पैशाची अडचण आहे, नातेसंबंधामध्ये दुरावा आहे, आरोग्यामध्ये तक्रार आहे. आपल्याला कुठल्या ना प्रॉब्लेमला फेस करावं लागत आहे. हे फेस करत असताना आपण सतत कोणावर ब्लेम करतोय. पैसे नाही म्हणून ब्लेम, आरोग्य चांगलं नाही म्हणून ब्लेम, नातेसंबंध चांगले नाही म्हणून ब्लेम. हे सर्व आपण दुसऱ्यांवर करत असतो. पण आता त्या क्षणाला स्वतःचं निरीक्षण करायचं आहे. परत श्वासाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. आता तुम्हाला अशा एका नावेमध्ये बसायचं आहे जिथे अगदी शांत वातावरण आहे.
नदीच्या काठी तुम्ही आला आहात. त्या नदीच्या काठावर एक नाव आहे. ही शांत नाव. ज्या नावेमध्ये तुम्हीच बसला आहात आणि ती नाव तुम्हालाच पार पाहिजे आहे. हळूवार तुम्ही ते नाव चालवत आहात. हळूवारपणे नाव चालवत आहात. नाव चालत असताना संपूर्ण लक्ष तुमच्या त्या नावेकडे, नदीकडे बघा. स्वतःला बघायचं आहे तिथे. ही नाव आता एका गुफाकडे चालली आहे. ही नाव आता एका गुफाकडे चालली आहे. ही गुफा, ज्या गुफेमध्ये तुम्ही स्वतःला प्रवेश करायचा आहे. तुम्हाला स्वतःला प्रवेश करायचा आहे. आणि ही प्रकाशमय असलेली गुफा, जिथे तुम्ही एकटे जात आहात. तिथे तुम्ही एकटे जात आहात. कित्येक दिवसापासून ही गुफा तुमची वाट बघत होती. त्या गुफेमध्ये तुम्ही प्रवेश करत आहात. त्या गुफेमध्ये तुम्ही प्रवेश करत आहात. हळूवारपणे प्रवेश करत आहात. हळूवारपणे प्रवेश करत आहात. जिथे तुम्ही गेलात, तुम्ही बघता स्वतःला, स्वतःच्या अस्तित्वाला बघता. ही गुफा तुम्हाला डीप लेवल पर्यंत नेत आहे. 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 आता एक प्रकाश तुमच्या डोक्यावर आलेला आहे. हा प्रकाश संपूर्ण शरीराला व्यापून टाकत आहे. संपूर्ण शरीराला व्यापून टाकत आहे. संपूर्ण शरीराला व्यापून टाकत आहे. आणि ह्या प्रकाशात संपूर्ण शरीर वाहून निघालं आहे. संपूर्ण शरीर वाहून निघालं आहे. बघा स्वतःला. मागचा जन्म, त्या जन्मामध्ये तुम्हाला स्वतःला बघायचंय. तुम्ही काय घातलं असं ते बघायचंय. मागचा जन्म असेल, हा जन्म जो तुम्ही काम केलं असेल तो आठवा. नजरेसमोर आणा. अगदी डीप नजरेसमोर आणा. डीप नजरेसमोर आणा. बघा स्वतःला. कोणासोबत आपलं कसं वागणं होतं, आपण का वागलो, बघा. ते करत असताना चूक कोणाची होती. आज ज्या काही सफरिंग मधून तुम्ही जात आहात, त्या सफरिंग साठी आपण केलेलंच कारणीभूत होतो. आपण जे काम भूतकाळात केलं तेच कारणीभूत होतं. आणि ह्या कारणामुळे आज आपल्याला ह्या सफर मधून जावं लागतं. ह्या दुःखातून जावं लागत आहे. ह्या दुःखातून जावं लागत आहे. खूप खोलवर जायचंय. स्वतःला बघायचंय. मी कुठे चुकले. आज क्षमा मागायची. स्वतःची क्षमा मागायची.
आज मी माफी मागते माझ्या शरीराची. ज्या व्यक्तीला मी दुखवलं असेल त्या व्यक्तीची मी माफी मागते. आय एम सॉरी. आय एम सॉरी. मागच्या जन्मात मागचा काळ ज्या काळात काहीतरी झालं होतं ते आकृती तुम्हाला नजरेसमोर आणायची. ती आकृती नजरेसमोर आणायची. नजरेसमोर आणायची. येस. येस. आज त्या आकृतीला टोटली डिलीट करायचं. माफी मागून त्या व्यक्तीची, स्वतःची, पैशाप्रती, नात्याप्रती, शरीराप्रती झाली असल्यास माफी मागायची. मागा माफी त्यांना. शरीराला, पैशाला, नात्याला जिथे चुकलं असेल माफी मागा. आज ह्या शरीरामध्ये जे काही पेन आहे ते केवळ मात्र भूतकाळाच्या चुकामुळे. आज जे काही पैशाची ताणतणाव आहे ते केवळ मात्र आपल्या चुकीच्या वागणीमुळे. आज नात्यासंबंध दुरावा आहे तो केवळ मात्र आपल्या चुकीच्या बोलण्यामुळे. आपलं बोलणं कोणाला तरी दुखावलं असेल त्यांची माफी मागा. माफ करा त्यांना. माफ करा. माफ करा त्यांना. जसं मी त्यांना माफ करा तसं तुझं शरीर संपूर्ण हलकं होत जाईल. तसं तुमचं शरीर संपूर्ण हलकं होत जाईल. संपूर्ण शरीर हलकं होत जाणार आहे. 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 परत तुम्हाला स्वतःच्या जागेवर यायचं आहे. येताना मात्र संपूर्ण शरीर हलकं झालं आहे. संपूर्ण शरीर हलकं झालं आहे. संपूर्ण शरीर हलकं झालं आहे. आता त्या नावामध्ये बसायचं आहे. जी नाव तुमची वाट पाहते ती नदी पार करून परत आपल्या ठिकाणी यायचं आहे. परत आपल्या ठिकाणी यायचं आहे. आपल्या ठिकाणी यायचं आहे. आपल्या ठिकाणी यायचं आहे. डोळे बंदच ठेवायचे. डोळे बंदच ठेवायचे. अगदी जरी असल्याचं संपूर्ण शरीर ढिलं पडलेलं आहे. संपूर्ण शरीर ढिलं पडलं आहे. संपूर्ण शरीर ढिलं पडलेलं आहे. ते शरीराला बघायचं आहे. ते शरीराला बघायचं आहे. थोड्यावर असंच राहायचं. एक, दोन, तीन, चार, सहा, सात,
heart, lovely, relax, relax, relax. दोन्ही हात एकमेकाला घासायचे एकमेकाला घासायचे संपूर्ण चेहरा डोळे संपूर्ण शरीराला संपूर्ण शरीर पाणी पिऊन घ्या थोडं कोण कोण गेलं डीप लेवल मध्ये कोणी पोहोचली पर्यंत गेलं तर मॅडम माईक ऑन करा गेलं तर डीप लेवल कसं वाटलं बघताय ना झालं माझं संपूर्ण शरीर हलकं झालं मी जेव्हा जेव्हा तुमच्या लोकांचे मेडिटेशन घेते तर माझं संपूर्ण शरीर त्याच पद्धतीचं होतं येस कसं वाटलं बबिता तुला हा बोला बोला ना बोला सुषमा मॅडम बोला ना म्हणूनच पाणी प्या म्हटलं मला अक्षरशः तसं झालं म्हणूनच पाणी प्या डीप लेवल मध्ये जाते ना डीप लेवल मध्ये जाते आणि तिथून निघताना आपल्याला जो त्रास होतो शरीर पूर्ण हलकं पडतं अक्षरशः शरीर हलकं पडतं माझं तर संपूर्ण शरीर हलकं पडलं असं ढिला हात पूर्ण हात माझे टेबलवरचे हात पूर्ण खाली पडले असे इतकं झालं तो डीप लेवल मध्ये एकदम कसं वाटलं बबिता हो ना येत होतं येस येस तेच जाणून घ्यायचं खूप महत्वाचं असते ते खूप महत्वाचं असतं एक सेकंड थांबा माझ्याकडे गेस्ट आले थांबा एक बोलते एक सेकंड मामाची 2 मिनिटं फक्त झालं 2 मिनिटं येस आणि निश्चितच सगळ्यात चांगलं वाटतं कारण की हा पास्ट लाईफ मेडिटेशन इतकं असरकारक असते ना आपल्या संपूर्ण शरीरासाठी आज आपण जे काही जगतोय ना त्याचा इम्पॅक्ट आपण भूतकाळच्या घटना घडून गेल्या जे आपल्याकडनं घडून गेलाय इतरांकडून घडून आहे ते फिजिकल लेवलचं असेल मानसिक लेवलचं असेल किंवा तुमचं पैशाप्रती असेल सगळ्या गोष्टी तुमच्या भूतकाळात दडल्या आणि त्याचाच इम्पॅक्ट आज आपल्या संपूर्ण शरीरावर आपल्या लाईफवर पडत आहे आणि लाईफवर पडत असताना हे तितकंच महत्वाचं असते की मला माहित होतं याला कारण काय होतं आपण त्या व्यक्तीमुळे असं झालं त्या व्यक्तीमुळे असं झालं असं नाही का असं आपल्याला वाटतं पण त्याला कारणीभूत आपणच असतो कुठे ना कुठे मी सुद्धा माझ्या लाईफची जसं माझ्या लाईफची जर्नी मी सांगणार तुम्हाला पण मी पण त्यासाठी दोषी होती पण आज पूर्णपणे रेखीने मला वर्क केलंय ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी रेखीची कृतज्ञ आहे माझे गार्डियन एंजल श्रीकृष्ण आणि माझे एंजल्स आर्चएंजल मायकल यांच्या सहवासामुळे यांच्या जीवनामध्ये एंजल्स खूप आवश्यक असतात मी तुम्हाला एंजल विषयी पण सांगणार एका दिवस क्लास मी ठेवणार एंजल्स काय असतात ते पण मी तुम्हाला सांगणार रेखी काय असते ते पण तुम्हाला सांगणार
सो आज माझ्याकडे गेस्ट आले आहे. आपण परत थांबूया, भेटूया उद्याला ह्याच वेळेला. उद्याचा विषय दुसरा. सांगा कसं वाटतं ते, कमेंट्स मला भरपूर मदत करेल समोरसाठी. थँक्यू. तुम्ही लाईफमध्ये सगळं व्यवस्थित हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू सो मच. थँक्यू.